आज या ठिकाणी आदरणीय विंगावचे सुपुत्र प्रसिद्ध बैलगाडी मालक आमचे मार्गदर्शक रियाज मुजावर विंग यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आणि दिव्य असा एक दुसरा एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा, एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल बैलगाड्यांचा जंगी सोहळा संपन्न झाला। या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 450+ बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली। त्याबद्दल या ठिकाणी उपस्थित सर्व बैलगाडी मालकांचं, चालकांचं, समस्त चाहत्यांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद। त्याचबरोबर आजच्या मैदानात दोषाचे 26 गट पाहिले, आदतचे 30 गट पाहिले, आदतचे 4 सेमी झाले, दुशाचे 4 सेमी झाले आणि यात एक फायनलचा फेरा पळवणारा फायनलसाठी 8 गाड्या पात्र झाल्या आणि त्या 8 गाड्यांचा मावळत्या सूर्याच्या साक्षीने या ठिकाणी फायनलचा फेरा पळवून आला आणि तो फायनलचा निकाल पंचांनी या ठिकाणी एकत्र येऊन एकमत करून या ठिकाणी आणून दिलाय। तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय। आजच्या या मैदानातील भव्य आणि दिव्य असं विंगकरांचं मैदान आणि या मैदानातील 8व्या क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी सिद्धेश्वर प्रसन्न आसिफ भैया काले वारणा कापसी या गाडीचा 8व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। आसिफ भैया काले वारणा कापसी यांचा हरण्या पाहला आणि त्याच्यासोबत दिग्विजय भैया सावंके आत्माराम बापू पाटील कालेकरांचा राजा पाहला। राजा आणि हरण्या हे आजच्या या मैदानातील 8व्या क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या या मैदानातील 7व्या क्रमांकाचा मान पटकावला, 7 नंबरचे मानकरी ठरले। तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी खंडेश्वर प्रसन्न मानकेश्वर प्रसन्न समृद्धी पाटील पेठ या गाडीचा 7व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। समृद्धी पाटील पेठकरांचा या ठिकाणी चॉपर पाहिला आणि त्याच्यासोबत पवार सर दाडोलीकरांचा कर्नाटक केसरी लक्षा पाहिला। सुंदर अशी लक्षा आणि चॉपरची गाडी आजच्या मैदानातील 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या या मैदानातील 6व्या क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी आद्या शिवराज भाऊ इंगवले कराड या गाडीचा 6व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। आद्या शिवराज भाऊ इंगवले कराड हलगीवाले आद्या शिवराज भाऊ इंगवले कराडकरांचा या ठिकाणी सरकार पाहला आणि त्याच्यासोबत बहादोलेकरांचा मास्तर पाहला। हे आजच्या या मैदानातील 6व्या क्रमांकाचे मानकरी। आजच्या या मैदानातील 5म क्रमांकाचा मान पटकावला, 5व्या क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी रमेश काबाले पाटील पोलीस पाटील कराड विंग या गाडीचा 5व्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। 5म क्रमांकासाठी पात्र झाले रमेश काबाले पाटील पोलीस पाटील विंग कराड या नावावरती नशीब आजमावलं। कैलासवासी मदन पैलवान बैलगाडा संघटना रेटरे आनंदाप्पा रेटरेकरांचा घरचा साज पाहला। उजवीला पाहला मोठा राजा आणि डावीला पाहला नवीन खरेदी छोटा राजा। राजाचा एका राशीची 2 बैल हे आजच्या या मैदानातील 5म क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या या मैदानातील 4th क्रमांकाचा मान पटकावला, 4थ्या क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक 1 वरून धावलेली गाडी शंभू महादेव प्रसन्न शुभम शेठ यादव येरवळे या गाडीचा 4था क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। कैलासवासी अजय विजय शेजवळ येरवळे शुभम शेठ यादव येरवळेकरांचा सर्जा पाहला आणि त्याच्यासोबत पांडुरंग शेठ साळुंके महारगडवाडीकरांचा बब्या डॉन पाहला। हे आजच्या या मैदानातील 4th क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या या मैदानातील सुंदर असे एक विंगकरांचं शिस्तबद्ध मैदान आणि या मैदानातील 3य क्रमांकाचा मान पटकावला। तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी स्वामी समर्थ शेखर पाटील सुपणे या गाडीचा 3रा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। शेखर पाटील सुपणे संजय माने मारगडवाडीकरांचा या ठिकाणी कारगिल पाहला आणि त्याच्यासोबत वांजळे ग्रुप 143 पाचवड यांचा या ठिकाणी वस्ताद पाहला। सुंदर अशी वस्ताद आणि कारगिलची गाडी आजच्या या मैदानातील 3य क्रमांकाचे मानकरी ठरले। आजच्या या मैदानातील 2ऱ्या क्रमांकाचा मान पटकावला, 2य क्रमांकाचे मानकरी ठरले। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी पांडुरंग शेठ गारे अंधेरीवाले या गाडीचा 2ऱ्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली। अजितदादा सावंत निलेश शेठ कदम हिंद केसरी कार्तिक फॅन्स क्लब विसापूर धनंजय वाघ येवला नाशिक यांचा घरचा साज पाहला। इंद्रा आणि माऊली या आजच्या या मैदानातील 2य क्रमांकाचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानातील सुंदर असे एक शिस्तबद्ध मैदान माननीय रियाज भाऊ मुजावर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले भव्य आणि दिव्य विंगकरांचं मैदान
आणि या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक 5 वरून धावली गाडी बाळा प्रसन्न गावदी प्रसन्न नाशा सागर दातीलकर अंतारले डोंबवली या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नाशा सागर दातीलकर अंतारली डोंबवली यांचा या ठिकाणी घरचा साज पाहला पवन आणि जॉन्सन हे आजच्या या मैदानातील 1 नंबरचे मानकरी ठरले आणि ही गाडी प्रथम क्रमांकासाठी पात्र केली या बैलगाडी क्षेत्रातला सगळ्यात कमी वजनाचा जॉकी म्हणून ज्याला संबोधलं जातं असा ऋतिक ड्रायव्हर मनवकरांनी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं सर्व चालकांचं समस्त चाहत्यांचं मनपूर्वक धन्यवाद बक्षीस